हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, जय येडामाय, जय महाराष्ट्र. तर मी आता उठली आहे, सकाळचे वाजलेत 9 आणि आज आहे मदर्स डे. तर तुमच्या सगळ्या आईंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अँड हॅपी मदर्स डे. आणि मी पण माझ्या आईला आता विश करणार आहे. तर बघा, आणखीन माझे तर डॅड आणखीन झोपलेत. हे बघा, डॅड डॅड हाय करा, गुड मॉर्निंग म्हणा बरं फ्रेंड्स. तर मम्मी बिझी आहे. काय करता? जेवण, नाश्ता काय बनवलाय? पोहे बनवले. कसे झालेत पोहे? आज मम्मीने पोहे नाश्ता बनवलाय मस्तपैकी. छान झालेत ना? मस्त पोहे झालेले आहेत. आता मस्तपैकी नाश्ता करायचा फ्रेंड्स. या तुम्ही पण नाश्ता करायला. पप्पा करतायत, आता मम्मी पण येते. बघा मित्रांनो, आज बनवले आहेत मम्मीने नाश्त्याला पोहे आणि ते आता आम्ही खाणार आहोत. तर या तुम्ही पण नाश्ता करायला या. बघा, मम्मी आली आता नाश्ता घेऊन. शिळी पुरणपोळी भजे. ए मम्मी, शिळी पुरणपोळी भजे का? अजून पोहे. हा, काल आम्ही पुरणपोळी केली होती ना. आम्ही असं काही फेकून देत नाही. आम्ही सगळं शिळं असू काय असू सगळं खातोय ना मम्मी. आता बघ कसे दोघं बोलत बसलेत. या नाश्ता करायला, शिळी पुरणपोळी खायला या आमची. हाय काय डॅड, पप्पा आपले खातेत ना. मम्मू हॅपी मदर्स डे. थँक्यू. बघा माझी मम्मी किती काम करते. सगळं म्हणजे सगळ्यांचीच मम्मी करत असती म्हणा, पण तेच एक दिवस पण सुट्टी नसते मम्मीला. त्यामुळं मम्मीचा एक दिवस नसतो, तर मम्मीमुळं आपला प्रत्येक दिवस असतो. म्हणून माझी मम्मी ग्रेट मम्मी आहे मम्मा. चला आता नाश्ता करू आपण सगळे. तर या फ्रेंड्स तुम्ही पण. तर या सगळे तुम्ही पण नाश्ता करू आपण सगळे मिळून. आणि सगळ्यांना माझ्याकडून हॅपी मदर्स डे. पुन्हा एकदा हा व्हिडिओ पुन्हा आपण कंटिन्यू करू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता आम्ही नाश्ता करतो. तुम्ही पण नाश्ता करायला या. पहा मित्रांनो, किती सुंदर असे छान पोहे बनवलेत मम्मीने माझ्या. तर एक बाईट तुम्हाला आणि एक बाईट मम्मी. मस्त झालेत पोहे, एक नंबर पोहे झालेत. तू पोळीच खातीस का शिळी? फ्रेंड्स, आता झालेला आहे नाश्ता आमच्या सर्वांचा. आता मस्तपैकी मी बसले. आणखीन आंघोळ पण नाही, काही नाही. तुम्ही पण असंच करता का की नाश्ता आंघोळ न करता कोणी असं नाश्ता करताय का? तुम्ही पण माझ्यासारखं कोणी आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता वाजलेत किती? एक वाजलं आहे आता. दुपारचे वाजलेत 1. आता काहीतरी करायचं आहे, बघू. माझं काही ना काही चालूच असतं घरामध्ये, आर्ट क्राफ्ट हे ते असं बरंच काही तर ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. हाय फ्रेंड्स, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की मी आर्ट अँड क्राफ्ट काही बनवते डेली. माझं काही काम असतं, काय रोज काही ना काही करत असते मी. तर ते मी तुम्हाला दाखवेल बोललं होतं. तर तो व्हिडिओ आपण कंटिन्यू करू यामध्ये. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी काय काय बनवते आर्ट अँड क्राफ्ट. आणि तुम्ही पण आर्ट लवर असताना तर नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला नक्की आवडेल.
आणि शिकायलाही भेटेल. आणि माझं ना एक दुसरं पण एक यूट्यूब चॅनल आहे, आर्ट ऑफ माय माइंड 2873. तर त्या चॅनलवर मी हे व्हिडिओज अपलोड करत असते, तर त्यावरही खूप काही तुम्हाला पाहायला शिकायला भेटेल. तर आपण पाहूया, तुम्हाला दाखवते काय काय बनवले ते. हे बघा, हे काही क्राफ्ट्स मी दाखवते. याच्यामध्ये मी ज्वेलरी पण बनवते. तर यामध्ये ज्वेलरीमध्ये बघा, ही इयरिंग आहे, ही गोल्डन वायरपासून बनवलेली फ्लॉवरची. पुन्हा सगळ्या टाईपची आर्ट म्हटल्यानंतर आता बघा, ही DIY आहे, वेस्ट आउट ऑफ बेस्ट. म्हणजे एकदम टाकाऊ गोष्टीपासून बनवलेली पर्स आहे, छोटीशी बॅग. तर हे काय आहे तुम्ही ओळखू शकता का? तुम्ही ओळखून मला नक्की सांगा कमेंटमध्ये की नेमकं हे कशापासून बनवलेली आहे. तर हे बघा, इतकी सुंदर बॅग आहे ना, एकदम खूपच सुंदर बॅग आहे. राजस्थानी जयपुरी पॅटर्नमध्ये आहे ही. आपली साधी लोकर असते त्या लोकरीपासून त्याला मिरर वर्क केलेलं आहे. मस्तपैकी त्याला चैन वगैरे आहे. खूप छान क्लासी, एकदम मस्त वाटते. तुम्हाला कशी वाटली ही पर्स मला नक्की सांगा. आणि मला हे सांगा की ही पर्स कशापासून बनवली, मी हे नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही आर्ट क्राफ्ट लवर असतान आणि तुम्हाला पण असं काही काही बनवायला नवीन नवीन आवडत असेल तर मला नक्की सांगा. पुन्हा हे इझल बोर्ड स्टँड, इझल स्टँड आहे हा, छोटासा मिनीवाला. तर तो पण किती क्यूट आहे हा पण बघा. आणि त्यानंतर हे ब्रेसलेट्स, हे ब्रेसलेट पण आपले रेग्युलर नॉर्मल ब्रेसलेट असतात इलास्टिकचे, ते ब्रेसलेट आहेत मोतीवाले. आणि पुन्हा आता हे इयरिंग्स हे ट्रेंडिंग इयरिंग्स आहेत. हे मी काल नाही परवा बनवलेले आहेत. तर हे बघा इयरिंग्स, तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि आणखीन बरेच इयरिंग्स, म्हणजे असं कलेक्शन खूप मोठं आहे माझं. मी तुम्हाला एक थोडंसं त्यामध्ये काय काय म्हणजे काय काय करते मी, एक आयडिया येईल तुम्हाला, यासाठी मी मोजकेच काही दाखवते. तर हे बघा, ही एक मी स्वतः विणलेली आहे. हे कोरियन बो आहे हा, एकदम ट्रेंडिंगवाला. आपण बाहेर घ्यायला जातो तर किती महाग भेटतात. जर आपल्याला हे असं घरगुतीच असं काही बनवायला येत असेल तर आपले पैसे पण वाचतात आणि आपल्याला हवं तसं आपण बनवू शकतो. आणि खूप छान मस्त असं दिसतं ते. तर अशा प्रकारे हे छोटंसंच कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं आहे माझं, की अशा प्रकारे म्हणजे सगळ्या ऑल काइंड्स ऑफ आर्ट अँड क्राफ्ट मी करते. तर बघा, तुम्हाला यामध्ये काय आवडले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एवढंच नाही तर आणखीन एक गोष्ट सांगायची तुम्हाला, की माझं दुसरं एक यूट्यूब चॅनल आहे, आर्ट ऑफ माय माइंड 2873. तर त्या चॅनलवर तुम्हाला ऑल काइंड ऑफ आर्ट अँड क्राफ्ट पाहायला भेटतील. जर तुम्ही हे आर्ट क्राफ्ट लवर असतान तर तुम्हाला नक्कीच त्यामधून काहीतरी शिकायला भेटेल. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की माझ्या चॅनलवर खूप काही शिकायला भेटेल. आणि सगळ्याच गोष्टी ऑलराऊंडर आहे मी, सगळ्या गोष्टी म्हणजे येतात. आर्ट क्राफ्ट असो, कॉमेडी असो, काही एकदम मस्ती हे ते. आणि जे आहे ते रिअल ओरिजिनल तुम्हाला मी दाखवणार आहे. काहीही त्यामध्ये डुप्लिकेट नाही आहे. जे आहे ते आहे खरी पर्सनॅलिटी, जी पण काय आहे माझी घरच्यांची, घरी कसं आम्ही राहतो काय, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी रेग्युलर व्हिडिओमध्ये दाखवत राहील. आता मी नवीन चॅनल ओपन केले त्यामुळे इतकं काही मला अनुभव नाही त्याचा, की कसं काय किती म्हणजे कसं आणि कितपर्यंत कसं बोलायचं आहे काय. आणि काही चुकत असेल तर माफ करा, सांभाळून घ्या. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला, ह्या मराठी माणसाच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सपोर्ट करा. आणि नवीन असताना तर सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओज पाहून तुम्ही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओज पहा. आलाच आहात तर चॅनलवर तर पूर्ण व्हिडिओज पहा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
आणि सजेशन्स देत राहा. मी आणखीन काय केलं पाहिजे, काय नाही, ते काय इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. तर हे एक माझं चॅनल आहे नवीन. यामध्ये फक्त पर्सनल ब्लॉग, फॅमिली ब्लॉग असतील. आणि दुसरं चॅनल आहे माझं आर्ट ऑफ माय माइंड 2873, जे की आर्टचं चॅनल आहे. तर त्यामध्ये सगळे ऑल काइंड्स ऑफ आर्ट अँड क्राफ्ट तुम्हाला पाहायला भेटतील, शिकायला भेटेल. खूप काही असं आहे त्यामध्ये शिकण्यासारखं. मग काही असो, तुम्ही एकदा जाऊन नक्की पहा आणि सबस्क्राईब करा त्या पण चॅनलला माझ्या. सो आता मी व्हिडिओ बनवते त्या चॅनलसाठी. आणि मग व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू करते मी काय बनवलं ते दाखवण्यासाठी. किंवा मग तुम्ही त्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन माझा तो शॉर्ट्स व्हिडिओ काय असेल ते तुम्ही नक्की पहा. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.